स्वागत आहे तुमच्या माझ्या YouTube चॅनलवर. आणि आपण या व्हिडिओमध्ये स्टार्ट करत आहोत CSS ची फुल सिरीज. आणि प्रत्येक व्हिडिओची ना फ्रेंड्स टार्गेट ऑडियन्स असते. तर ह्या व्हिडिओची टार्गेट ऑडियन्स आहे, त्या टार्गेट ऑडियन्सचा टार्गेट आहे की त्यांना HTML ही आली पाहिजे. जर तुम्हाला HTML येत नाही तर ही सिरीज तुमच्यासाठी नाहीये. तुम्ही अगोदर जाऊन आपल्या चॅनलवर HTML शिका किंवा कुठून हे HTML शिका, त्यानंतर CSS कंटिन्यू करा. ओके, तर विथआउट टाइम वेस्टिंग आपण चालू करू आपलं ट्युटोरियल CSS साठी. तर मी इथं ई ड्राईव्हला येतो आणि मी एक फोल्डर बनवला आहे CSS फॉर YouTube. ओके, आता त्यानंतर आपण आपलं VS कोड स्टार्ट करू. VS कोड इन्स्टॉलेशनची व्हिडिओ जर तुम्ही पाहिली नसेल तर VS कोड इन्स्टॉलेशनची व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, मी आपल्या चॅनलवर टाकलेली आहे. आणि इथं VS कोड ओपन झाल्यानंतर तुम्ही एक्सटेन्शन्स डाउनलोड असू द्या HTML आणि CSS चे, ज्याच्याने आपण फास्ट कोड करू शकतो. इथं वर तुम्हाला एक ऑप्शन दिसेल फाईलच्या, त्या फाईलच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ओपन फोल्डर म्हणा. ओके, ओपन फोल्डरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या फोल्डर जे तुम्ही क्रिएट केलेलं आहे तिथं तुम्ही ते फोल्डर ब्राउज करा. मी क्रिएट केला ई ड्राईव्हला, माझ्या फोल्डरचं नाव आहे CSS फॉर YouTube आणि मी इथं करतो सिलेक्ट फोल्डर. तुम्ही इथं पाहू शकता ते फोल्डर सिलेक्ट झालेलं आणि इथं खाली क्लिक केल्यानंतर इथं क्लिक करा. इथं एक न्यू फाईल बनवा जिचं नाव आहे index.html. ओके, index.html वर क्लिक केल्यानंतर आपण आता व्हिज्युअल स्टुडिओ करून रेडी कोड घेऊ. रेडी एवढा आहे की जो सगळा लिहून दिला आपण याच्याकडे. आता पहा कसे रेडी कोड घेऊ. तुम्ही तुमच्या कीबोर्ड मध्ये क्लिक करा शिफ्ट आणि 1 म्हणजे की एक्सक्लामेशन, त्याच्यावर एंटर केल्यानंतर तुम्हाला इथे एक बॉयलर प्लेट भेटेल. HTML ची बॉयलर प्लेट आहे जी आपल्याला VS कोड करून प्रोव्हाइड होत असते. कारण ह्या कोड लिहिण्याचा काही सेन्स नाहीये. या कोड मध्ये डेव्हलपमेंट होत नाही. हा ऍज इट इज स्ट्रक्चर कोड असतो म्हणून याला आपण बॉयलर प्लेट असं म्हणत असतो, जे आपल्याला VS कोड प्रोव्हाइड करत असतं. आता मी इथं बॉडी मध्ये सिंपल एक H1 मध्ये एक टेक्स्ट प्रिंट करतो हेल्लो नावाने, आणि याला सेव्ह केल्यानंतर हीच फाईल मी आता क्रोम मध्ये ओपन करतो. वेट, तुम्ही पाहू शकता तिथं हेल्लो नाव जे आहे ते प्रिंट झालेलं आहे. आता CSS मध्ये दोन मेजर पॉइंट असतात, एक म्हणजे क्लास ऑपरेटर आणि सेकंड इज आयडी ऑपरेटर. आयडी ऑपरेटर मी याला क्लास देतो 1 आणि आयडी ऑपरेटरला एक क्लास देतो 1. आता 1 क्लास दिल्यानंतर आपण या व्हिडिओ मध्ये लिहिणार आहोत एक्सटर्नल CSS. तर एक्सटर्नल CSS साठी जिथं तुमच्या फोल्डर मध्ये, गोष्टकडे लक्ष द्या, ज्या फोल्डर मध्ये तुमच्या index.html फाईल आहे त्याच फोल्डर मध्ये ही फाईल राहू द्या, जिचे नाव राहील style.css. ओके, style.css त्याच फोल्डर मध्ये पाहिजे ज्या फोल्डर मध्ये तुमची index.html आहे. आणि HTML वर गेल्यानंतर या हेड सेक्शन मध्ये मी हायलाइट करून सांगतोय, पूर्ण लक्ष द्या. या हेड सेक्शन मध्ये एक्झॅक्ट टायटल नंतर एंटर करा आणि इथं लिहा लिंक, एरो कीने खाली या CSS वर एंटर करा आणि मेक शुअर की इथं href मध्ये जे style.css नाव आहे तेच नाव तुमच्या फाईलच्या असेल. ज्या फाईलच्या नाव chacha.css आहे तिथं आपण chacha.css द्या. आता हा जो 1 आहे ना, हा 1 आपल्याला CSS फाईल मध्ये डॉट ऑपरेटरने ऍक्सेस करता येईल 1. आणि मी इथं आता CSS ची एक प्रॉपर्टी देतो ज्याच्याने फॉन्टचा कलर चेंज होतो. फ्रेंड्स, फॉन्टचा कलर चेंज होतो. जर मी आता तुम्हाला फाईल मध्ये रिफ्रेश करून दाखवलं तर इथं 2 टाइप्सचे येलो तुम्हाला दिसत आहेत, बरोबर. 2 टाइप्सचे येलो दिसत आहेत. आता मी एक प्रॉपर्टी देतो CSS ची, जिचे नाव आहे कलर आणि रेड. मला रेड कलर द्यायचा आहे. आता मी रिफ्रेश करतो, तुम्ही पाहू शकता या फॉन्टचा कलर रेड झालेला आहे. आणि कॉंग्रॅच्युलेशन गाइस, तुम्ही पहिली इंडस्ट्री लेवल CSS फाईल बनवून टाकलेली आहे आणि ती सुद्धा आपण लिंक पण करून टाकलेली आहे आणि आपण एक प्रॉपर्टी अप्लाय करून टाकलेली आहे. असं जेव्हा हळूहळू अदर प्रॉपर्टीज पण शिकणार आहोत. या व्हिडिओ मध्ये फक्त एक आपलं डेमो सेशन आहे CSS चे, की कोणत्या प्रकारे वर्क करते. ऍडव्हान्स पार्ट आपण हळूहळू जसं जसं सिरीज पुढे जाईल तसे शिकू. ओके, तर इथं 1 हा क्लास ऑपरेटर घेतला आणि अजून आपण एक इथं आयडी म्हणून पण टेस्ट घेतलेला आहे, आपण त्याला पण टेस्ट करूया. ओके, आयडी ऑपरेटर कोणतं, हॅश. मी आताच बोललो होतो, हॅश दिला, 1 दिला, स्कोप ओपन केला आणि इथं पण आपण सेम प्रॉपर्टी अप्लाय करू जी टेक्स्ट वर अप्लाय होते, जिचे नाव आहे कलर. आणि मी इथं कलर देईल ग्रीन. ओके फ्रेंड्स, कलर ग्रीन दिल्यानंतर मी इथं रिफ्रेश करतो. तुम्ही खाली पाहू शकता इथं हेल्लो नाव हे आलेलं आहे, बरोबर. आता आपण टेस्टला अजून काही प्रॉपर्टी अप्लाय करून पाहू. ओके,
आता तुम्ही म्हणणार की प्रॉपर्टी प्रॉपर्टी हा शब्द मी परत परत यूज करतोय, तर सीएसएस मध्ये तुम्हाला पाहिजे कोलन दिसत असेल. ओके, कोलनच्या अगोदर म्हणजे लेफ्ट साइडला जे ही टेक्स्ट असेल ती राहील प्रॉपर्टी, आणि कोलनच्या राईट साइडला जे ही टेक्स्ट असेल ती राहील व्हॅल्यू. तर मी इथं आता एक याला अजून एक प्रॉपर्टी देतो जिचं नाव आहे फॉन्ट साईज, आणि मला प्रॉपर्टी द्यायची आहे 300 पिक्सल. इथं आल्यानंतर मी अगोदर याची जी पेजिंग साईज आहे ती डिफॉल्ट करून ठेवतो, आणि याला मी जसं रिफ्रेश करेल आता हेलो पहा केवढा मोठा होईल. बूम गाईस, तुम्ही पाहू शकता हेलोची साईज किती मोठी झालेली आहे. आणि हे जे तुम्हाला खाली हेलो दिसतंय पहा, इथं मी हायलाइट करून सांगतोय. हे जे तुम्हाला खाली हेलो दिसतंय इथं, हे पहा हे फक्त ग्रीनच आहे आणि रेड झालेलं आहे. हे कशा कारणाने झालेलं आहे, कारण आपण याला फॉन्ट साईज 30 पिक्सल दिले म्हणून हे झालेलं आहे. आता मी तुम्हाला नेक्स्ट वन असं सांगू इच्छितो की आपण सीएसएस मध्ये एक टॅगचा खूप यूज करणार आहे, आणि तो टॅग लागतो म्हणजे लागतो, त्याचे नाव आहे डिव. डिव म्हणजे डिव्हिजन, आणि अजून एक टॅग आहे ज्याचे नाव आहे सेक्शन. सेक्शन हे लागत असतो. हे दोन टॅग आहे ना मित्रांनो, तुम्ही खूप लक्षात राहू दे की डिव आणि सेक्शन, डिव आणि सेक्शन शिवाय आपण सीएसएस मध्ये लेआउट डिझाईन म्हणा, वेबसाईट मेकिंग म्हणा करूच शकत नाही. ते मस्ट त्याने ते करायचं आहे आपल्याला. तर इथं मी तुम्हाला आता छोटासा एक हाईट आणि विड्थचा डेमो देतो, त्याबद्दल माझी सीएसएस ची बॉयलर प्लेट इन्सर्ट करून घेतो. बॉयलर प्लेट एकदम सिंपल आहे, मार्जिन 0, पॅडिंग 0, फॉन्ट यूज केला त्याच्यामध्ये. ओके, आणि इथं हाईट आणि विड्थ दिलेली आहे साधारणपणे बॉडीला 100%. आता हा जो मी डिव घेतलेला आहे ना, मी याला एक क्लास देतो. ओके, क्लास मी देतो याला की तू कोण आहे, तू मेन आहे. ओके, तू मेन आहे, क्लास दिलेला आहे. क्लास दिलाय तर ऑब्विसली तो डॉट ऑपरेटरने ऍक्सेस होईल. त्याच्या स्कोप ओपन केला, स्कोप ओपन केल्यानंतर मी याला रिफ्रेश करतो. पाहिजे आता एकदम आपलं ब्लँक वेब पेज दिसतंय. इथं एक प्रॉपर्टी सांगतो मी तुम्हाला ज्याचं नाव असतं बॅकग्राऊंड कलर. ओके, बॅकग्राऊंड कलर दिल्यानंतर आपल्याला आता त्याला सांगावं लागेल की कोणता बॅकग्राऊंड कलर द्यायचा आहे. मी त्याला सांगतो सॅल्मॉन. सॅल्मॉन बॅकग्राऊंड कलर देण्यामध्ये जेव्हा रिफ्रेश करेल तर तिथं काही येणार नाही, कारण फ्रेंड्स या डिव मध्ये हा एक एम्प्टी डिव आहे. पहा याच्यामध्ये कंटेंट नाही आहेत. मग मी याला सांगतो तुझी जी हाईट आहे ती आहे 500 पिक्सल, आणि जी विड्थ आहे ती आहे 800 पिक्सल. आणि मी जेव्हा याला रिफ्रेश करेल फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता इथं एक डिव आलेला आहे. ओके, हा डिव, आणि हा डिव एकदम प्लेन आहे. याच्यामध्ये मी जातो आणि एक H1 मध्ये टेक्स्ट लिहून देतो की हा डिव आहे, आणि मी रिफ्रेश करतो. पहा तुम्ही इथं पाहू शकता इथं एक डिव आलेला आहे. तसं आपण वेगवेगळे डिफरंट डिव्स घेऊन इथं वेगवेगळी स्टायलिंग करू शकतो. तसं मी सेक्शनला आता एक क्लास देऊन देतो की तो सेक्शन आहे. इथं आलो, ऑब्विसली क्लास आहे तर डॉटने ऍक्सेस होईल सेक्शन. मी परत तीच प्रॉपर्टी यूज करतो, बीजीसी बॅकग्राऊंड ग्रीन यूज करून घेतो, आणि याच्यामध्ये जो फॉन्ट कलर आहे तो बाय डिफॉल्ट ब्लॅक असणार आहे. पण मी याला हाईट देऊन देतो आता 20%, आणि विड्थ बाय डिफॉल्ट जेवढी 100 आहे तेवढी राहू. याला मी रिफ्रेश करतो. तुम्ही पाहू शकता आता इथं खाली ग्रीन कलर लागलेला आहे. तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपली लेआउट डिझायनिंग होत असते युझिंग डिव टॅग. डिव टॅग मध्ये आपण डिफरंट व्हॅल्यू देऊ शकतो की मला इथं काहीतरी नॅव बार घ्यायचा आहे, इथं फुटर घ्यायचा आहे, इथं मेन घ्यायचं आहे. तर त्यासाठी हा डिव टॅग खूप इम्पॉर्टंट असतो, आणि सेक्शन टॅग ही इम्पॉर्टंट असतो. आता या सेक्शन मध्ये मी टेक्स्ट देऊन देतो H1 सेक्शन, आणि जेव्हा मी रिफ्रेश करेल तुम्ही पाहू शकता इथं टेक्स्ट आलेलं आहे. ओके, तर आपण आजच्या व्हिडिओ मध्ये एवढं पाहिलेलं आहे की हाऊ टू क्रिएट फोल्डर, हाऊ टू क्रिएट HTML फाईल अँड लिंक CSS फाईल इंटू HTML फाईल इन दिस हेड सेक्शन. आणि मग आपण एक डिव घेतलेला आहे, त्याच्यानंतर स्टाईल डॉट सीएसएस मध्ये स्टायलिंग केलेली, एक बॉयलर प्लेट टाकलेली आपण इथं सीएसएस ची. त्याच प्रकारे HTML मध्ये बॉयलर प्लेट कशी ऍक्सेस करतात ती तुम्हाला मी शॉर्टकट की सांगितली फ्रेंड्स. या व्हिडिओमध्ये तुम्ही एवढी प्रॅक्टिस करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहू सीएसएस चे काहीतरी ऍडव्हान्स टॉपिक. ओके.